मुळात महाकुंभाच्या स्नानाचा दिवस हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजचा निवडलेला आहे। अमृत स्नानाचा तो का निवडला नाही यावरूनही अनेक चर्चा ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्यात, कारण अमृत स्नानाचा मुहूर्तही अनेकांनी साधलेला होता। या संदर्भात अधिक माहिती सुद्धा देण्यात येते। त्यानुसार हिंदू पंचांगात 5 फेब्रुवारी हा दिवस माघ महिन्यातला गुप्त नवरात्रीमधला अष्टमीचा दिवस आहे आणि ती धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ मानली जाते। या दिवशी तप, ध्यान आणि साधना करणं हे खूप फलदायी मानलं जातं आणि या दिवशी जे लोक तप करतात, ध्यान करतात आणि अशा पद्धतीनं संगमावरती किंवा तीर्थक्षेत्रावरती स्नान करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। याशिवाय हा दिवस भीष्माष्टमी या नावानं सुद्धा ओळखला जातो। याबाबत अधिक माहिती अशीही दिली जाते की महाभारतातील युद्धादरम्यान शरशय्येवरती पडलेले जे भीष्म पितामह आहेत हे सूर्यानं उत्तरायणाला सुरुवात करण्याची आणि शुक्ल पक्षाच्या सुरुवातीचीच वाट पाहत होते। माघ महिन्याच्या अष्टमीच्या दिवशी त्यांनी श्रीकृष्णाच्या उपस्थितीतच आपले प्राण त्यागले होते आणि त्यानंतर त्यांना मोक्षही मिळाला आणि म्हणूनच या दिवसाला भीष्माष्टमी या नावानं ओळखलं जातं। गुप्त नवरात्र सध्या सुरू आहे आणि या गुप्त नवरात्रीचं महत्त्व महाकुंभात आणि खास करून साधू महंतांमध्ये जास्त आहे। त्यामुळेच या गुप्ताष्टमीच्या निमित्तानं आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा, आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्यामुळे आजचा दिवस निवडला असं धार्मिकदृष्ट्या सांगितलं जाते। मात्र विरोधक यावरूनच जोरदार टीका करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस निवडण्यामागे दिल्लीतल्या निवडणुका हेच प्रमुख कारण असल्याचं विरोधकांचं ठाम मत आहे। कुंभमेळ्यातनंही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात इथे स्नान करणार आहेत। त्रिवेणी संगमावरती हे स्नान असणार आहे। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, काय अधिक माहिती? नक्कीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराज येथे पोहोचलेले आहेत आणि महाकुंभच्या या मेळाव्यात ते सामील झालेले आहेत। बरोबर काही वेळातच आता ते गंगेत आंघोळ करणार आहेत आणि एकंदरीत पाहता यासाठी सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे। गंगेत डुबकी मारल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर त्यांच्या हस्ते गंगा नदीची पूजा अर्चना केली जाणार आहे आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरू राहणार आहे। एकंदरीत पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रयागराज येथे आगमन झाल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने कार्यक्रम हा सुरू झालेला आहे। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्नान झाल्यानंतर ते तिथे असलेल्या प्रमुख संत आणि साधूंना भेटणार आहेत। त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना होतील। एकंदरीत पाहता पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक ठेवण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रयागराज येथे लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत, स्नान करत आहेत आणि अशातच प्रयागराजमधील गंगेच्या या त्रिवेणी संगमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नान केल्यानंतर पुढे साधू संतांची भेट होणार आहे। तर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक आहे आणि काही वेळातच पुढील कार्यक्रम हा सुरू होईल। नक्कीच। मात्र आपण बघतोय महेश की हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। आध्यात्मिकदृष्ट्या या दिवसाला विशेष महत्त्व आहे असं सांगितलं जातं, कारण भीष्माष्टमीचा आजचा दिवस आहे। मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा जाणीवपूर्वक आखण्यात आलेला आहे, कारण दिल्लीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अशा स्वरूपाचा धार्मिक कार्यक्रम आखला गेलेला आहे। यापूर्वीचेही दाखले त्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच अशा स्वरूपाचा हा त्यांचा दौरा असल्याचं म्हटलं जातंय। तुर्तास धन्यवाद महेश या संपूर्ण माहितीसाठी।